नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष अतिथी आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्या चेंबूर विभागातलेच आहेत, म्हणजे वाडवली गावातनं ते आलेले आहेत. आपल्या सोबत आहेत आज हर्षल पाटील सर. नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं. नर्मदे हर. नर्मदे हरचा मंत्रघोष त्यांनी केलेला आहे. यावरूनच तुम्हाला आज विषयाची व्याप्ती कळली असेल. आज नर्मदेचा त्यांनी केलेली परिक्रमा आणि जो त्यांचा प्रवास आजवर झालेला आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि एक नवीन उपक्रम ते राबवतात, तो म्हणजे बियांचं रुजवात करतात आणि सगळं निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, ते निसर्गाला आपण परत काहीतरी थोड्याशा रूपात दिलं पाहिजे, हा एक त्यांनी निश्चय केलेला आहे. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या संकल्पनेविषयी देखील भरभरून बोलणार आहोत. हर्षलजी नमस्कार. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. तुम्ही नर्मदा परिक्रमा कधी केली आणि तुम्हाला त्याची म्हणजे आपण नर्मदा परिक्रमा केली पाहिजे हे तुम्हाला सुरुवातीला कधी जाणवलं? नमस्कार. नर्मदे हर. मी नर्मदा परिक्रमा 2026 ला 8 ऑक्टोबर रोजी मी सुरुवात केली आणि 3 मार्चला ती माझी पूर्ण झाली. साधारण 5 महिने मला परिक्रमे करता लागले. आणि ओंकारेश्वरून बऱ्यापैकी जे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो किंवा MP वगैरे राहतो तर ते ओंकारेश्वरूनच सुरू करतात. तिथून सुरू केली आणि तिथेच परत पूर्ण केली. नर्मदे हर. मग तुमचा अनुभव कसा होता नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान? म्हणजे काय, म्हणजे असं म्हणतात की बऱ्याच जणांना चांगले वाईट अनुभव येतात, कधी कधी मैयेचं दर्शनही होतं, तर त्या दृष्टीने थोडंसं सांगा. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमेमध्ये माझ्या बरेचसे साधू संत असे भेटले आणि मी परिक्रमा करण्याआधी नर्मदेच्या काठावरही राहिलो. चैत्र महिना पूर्ण गरुडेश्वरला काढला नर्मदेच्या कुशीत. आणि नर्मदेचे ज्यांनी परिक्रमा केली आहे, ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्या सर्वांचे यूट्यूबला भरपूर असे अनुभव ऐकले, त्यांचे व्हिडिओज पाहिले. आणि नर्मदा मैयाबद्दल आमची जी घरमालकीण आजी होती, इंदिरा नारायण पाठक, आम्ही चेंबूर वाडवली इथे राहतो, गावठाण एरिया आहे आमचा. तर त्या आजी नेहमी मला लहान असताना नर्मदेचे गोटे अशी म्हणायची. आणि ज्यावेळेला आत्ता मी परिक्रमा केली त्यावेळेला नर्मदेचे गोटे त्याचं काय सामर्थ्य आहे हे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर कळलं. नर्मदे. नर्मदा परिक्रमा नेमकी का केली पाहिजे? म्हणजे असं बरेच तुम्ही जसं म्हणालात की युट्यूबला तसे ते व्हिडिओ आहेत, बऱ्याच जणांचे अनुभव आहेत, पण तरी सुद्धा तुमच्या दृष्टीने नर्मदा परिक्रमा का करावीशी वाटली तुम्हाला? नर्मदा परिक्रमा करावीशी वाटली असं की ज्यावेळेला मी गरुडेश्वर येथे राहिलो, म्हणजे आमचे स्वामीजी आहेत, स्वामी सखा सुमंत सरस्वती, की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी कसं जगावं हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो. बदलापूरला श्री स्वामी समर्थवाडी कासगाव बदलापूर येथे आहे. तिथे मी 94-95च्या वेळेला 2 वर्ष सेवेसाठी होतो. स्वामी सखांच्या मार्गदर्शनाखाली मी भरपूर सगळ्या प्रकारच्या सेवा केल्या. आणि आत्ता सध्या स्वामीजी संन्यास घेतलेला आहे त्यांनी, त्यामुळे त्यांचं अमावास्या स्नान दरवेळेला असतं आणि ते विविध ठिकाणी असतं. तर एक वर्षी 2023ला ते गरुडेश्वर येथे अमावास्या स्नानाला आले असताना माझ्या मनात काय आलं की स्वामीजी येणार आहेत तर आपण थोडंसं आधी जाऊ गरुडेश्वरला. तर मी 10 दिवस आधी गेलो आणि जसं गेलो, सकाळची वेळ होती, दिवस तर माझा इकडे तिकडे सगळा गेला. आणि संध्याकाळच्या वेळेला दत्त मंदिरात आरती असते, तर ती शेवटची आरती असते तिकडे. तर त्या आरतीच्या नंतर मी एकटाच होतो. मग मी सहज त्या सगळ्या जेवढे होते त्यांना विचारलं की रात्री इकडे झोपलं तर चालेल का. मागून मला एक आवाज आला की तुम्ही किती जण आहात? मी म्हटलं मी एकटाच आहे. मग त्यामधलाच त्या काकांचा आवाज असा आला की
चला माझ्या घरी. हम्म. आणि ते चव्हाण काका म्हणून होते की जे दत्त मंदिरामध्ये रोज आरतीला असतात हम्म. आणि मोठ्याने मस्त अशी भजनं म्हणतात. हम्म. त्या चव्हाण काकांच्या घरी मी राहिलो आणि त्या दरम्यान मी 10 दिवस मोठा आपला इकडे बीएमसीचा जसा मोठा झाडू असतो हम्म. दांड्याचा तसा तो झाडू बनवला आणि 10 दिवसामध्ये मी पूर्ण गरुडेश्वर आजूबाजू परिसर जितका जमला तितका मी स्वच्छ केला. हम्म. त्या दरम्यान मी नर्मदेच्या किनारी नर्मदेच्या काठावरती बसायचो. दत्त मंदिरात खाली थोरले महाराज म्हणून जे आहेत वासुदेवानंद सरस्वती हम्म. ह्यांच्या पादुका तिथे समाधी मंदिर आहे. तर तिथे मी बऱ्यापैकी भरपूर वेळ राहायचो. मस्त आपल्या ध्यानाला बसून राहायचो. त्यामुळे नर्मदेशी माझं आणि स्वामींशी हम्म. दत्त महाराजांबरोबर माझं खूप सख्य जमलं. हम्म. आणि नंतर तिकडच्या ट्रस्टींनी सांगितलं की चैत्र महिन्यामध्ये इकडे चैत्रामध्ये परिक्रमा असते हम्म. तर त्या दरम्यान तुम्ही या म्हणजे जराशी सेवासाठी तुम्हाला म्हणजे आम्हाला तुमचा उपयोग होईल. हम्म. तर त्या दरम्यान चैत्र महिन्यात सुद्धा मी गेलो आणि त्यावेळेला मी खूप वेळेला प्रत्येक वेळेला फेसबुकला व्हिडिओला वगैरे नर्मदे हर नर्मदे काही झालं का नर्मदे हर म्हणायचो. हम्म. आणि आता मागे ज्या वेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला आमचे जे स्वामी सखा आहेत हम्म. तर त्यांच्या दर्शनाकरता त्यांनी अमावस्या हे आपलं स्नान जे होतं ते काशीला होतं त्यावेळेला. मग आम्ही दोघंही उपायता गेलो. त्यांचं स्नान वगैरे झाल्यानंतर त्यांनी दर्शनाकरता बसले. हम्म. माझ्या पत्नीला सांगितलं इकडे बसा मला इकडे बसा फोटो वगैरे काढा. हम्म. असं सगळं झालं आणि त्या दरम्यान मी 3-4 वेळा त्यांना मी नर्मदेहर म्हणून गेलो. आणि स्वामीजी नेहमी मला फेसबुकला बघत असतात हम्म. तर त्यांनी मला असं रागाने बघितलं हम्म. आणि मला बोलले क्या रे भोसडी के सुखी सुखी नर्मदे हर करता रहता है परिक्रमा जाता नहीं चल जा परिक्रमा. आणि त्यांनी तो आदेश दिला आणि मी परिक्रमेचा संकल्प केला. त्यावेळेला काही शक्य नव्हतं कारण तो जानेवारी महिना असल्यामुळे उन्हाळा चालू होऊन जातो पुढे पुढे. मग ती परिक्रमा त्यावेळेला काही झाली नाही. आणि त्या दरम्यानच माझ्या स्वामीजींनी अशी कृपा केली की माझ्यावरचं जे परिक्रमेला जाताना कोणत्याही प्रकारचं तुमच्यावरती दडपण नकोय. कोणत्याही प्रकारे कोणी तुमच्यावरती अवलंबून राहणारं असं म्हणजे तुम्ही निर्धास्त व्हावं. तर त्याच वेळेला माझे सासरे गेले. त्याच्यानंतर माझी सासऱ्यांची बहीण गेली. नंतर आई आणि वडील आणि माझा मित्र आहे राजन पुरंदरे अगदी माझा जवळचा मित्र त्याची आई सुद्धा ह्या सगळ्यांच्या अस्थिला माझा स्पर्श आला. बाकीचे जे सगळे होते त्यांना अस्थि विसर्जन माझ्या हातानेच झालं. स्वामींनी आणि दत्तांनी मला अगदी म्हणजे डोक्यावरचं सगळं जे ओझं होतं किंवा माझ्यावर जे डिपेंड होतं की परिक्रमेला जे अडथळा होऊ शकले असते तर हे सगळं स्वामींनी वयानुसारच ते सगळे गेले. तर ते हा जो भार होता हा माझ्यावरतून कमी केला आणि स्वामींनी मला नर्मदा परिक्रमा करता मोकळं करून दिलं. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी नर्मदा परिक्रमा अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे शांतपणे करत गेलो आणि जिथे जिथे जे साधू संत भेटत गेले त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेत आणि जे मी सांगितलं युट्यूबला मी पाहिलं त्याप्रमाणे नर्मदा परिक्रमा करण्याचा एक संकल्प घेऊन मी नर्मदा परिक्रमेला निघालो. नर्मदे हर. बरेचदा पाहिलं जातं की काही लोक गाडीतनं प्रवास करतात, काही पायी पायी चालत करतात. पण मुख्य परिक्रमा जी 6 महिने तुम्ही पायी चालत केलेली आहे तर तो अनुभव कसा होता आणि नेमकी परिक्रमा आपण कशा रीतीने आपल्या सोयीने करणं बरोबर आहे की कसं आहे ते थोडंसं सांग. नर्मदे हर. अतिशय सुंदर प्रश्न आहे की नर्मदा परिक्रमा ही खरी जर पाहायला गेली तर ती 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची आहे. ह्यामध्ये चातुर्मास येतात 4 चातुर्मास. त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी ती विश्रांती घ्यावी लागते. आणि नर्मदा परिक्रमा खरं करायची झाली तर एखादी बाळंतीण बाई कशी असेल त्याप्रमाणे सावकाश हळूहळू करायची असते, धावत पळत. तर तिथे जे एक म्हणजे मी स्पष्ट बोलतो की जे
परिक्रमेमध्ये जे साधू संत आहेत तर ते नेहमी मला सांगायचे, खाया हगा भागा ऐसी परिक्रमा नाही करणी. म्हणजे बऱ्यापैकी आता आपण महाराष्ट्रातलं जर पाहिलं किंवा MP सगळ्यात जास्ती जी टक्केवारी आहे परिक्रमेमध्ये जाणारी ती साधारण 70-75% जर पाहिलं तर महाराष्ट्रामधले महाराष्ट्रीयन लोक बऱ्यापैकी परिक्रमेला असतात आणि मग बाकी त्याप्रमाणे मग कॅटेगरी कमी जास्ती लोक असतात. फॉरेनहून सुद्धा आपल्याकडे भरपूर लोक परिक्रमेसाठी येतात. तर खाया हगा भागा ही परिक्रमा करायची नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की तुम्ही नुसती परिक्रमा करायची आहे म्हणून करू नका, नर्मदेला समजून घ्या, नर्मदेची काठ बघत चला, काय काय आहे काय नाही, अशी सावकाश नर्मदेला समजून तिच्याशी गप्पा गोष्टी करून हळूहळू परिक्रमा करा, तर खऱ्या अर्थाने आपण नर्मदा परिक्रमा केल्यासारखं होईल. आता राहिली गोष्ट की जी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची जी आहे ते कोण करतात की जे संन्यासी आहेत, साधू आहेत, किंवा जे आता सगळं त्यांचं झालेलं आहे आणि आता फक्त आयुष्य घालवायचं आहे, तर अशी लोक ती परिक्रमा करतात. आता नंतर मग आपली जी तरुण मंडळी आहेत की ज्यांच्याकडे आत्ता वेळ नाहीये तितका वेळ, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस म्हणजे भरपूर मोठा काळ आहे की जो आपल्या आयुष्यातला तो तिथे द्यायचा आहे. तर ज्यांना हे शक्य नाहीये तर ह्यांनी परिक्रमा कशी करावी की साधारण जर दिवसाला आपण 20 किलोमीटर चाललो तर 6 महिन्यात ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. व्यवस्थित सावकाश चालत बऱ्यापैकी आपण सगळे नर्मदाचे जे काठ आहेत हे सगळे आपण 6 महिन्यात करू शकत नाही. कितीही जरी आपण कशीही केली परिक्रमा तरी तितके शक्य नाही, कारण खूप अशी नर्मदा मैयेचा इतका विस्तार आहे की जो आपण त्याचा था लावू शकत नाही. जी मार्कंडेय ऋषींनी केली होती परिक्रमा त्यावेळेला त्यांना 35 वर्षे लागली होती असं म्हणतात. कोणी 35 कोणी 40 असं ते सगळं म्हणतात. पण त्यांनी ज्या वेळेला केली त्यावेळेला नर्मदेला हजारो नद्या मिळतात. प्रवाह ज्या वेळेला नर्मदा निघते अमरकंठून तिला हजारो नद्या मिळतात. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की जी प्रत्येक छोटी असो मोठी असो तर तिचा जो उगम आहे त्या उगमापर्यंत ते परत जायचे आणि परत नर्मदे किनाऱ्याचे परत उगमापर्यंत जायचं अशी त्यांनी ती परिक्रमा केली. आता आम्ही कसं करतो की नर्मदेला दुसरी कोणती नदी मिळाली आहे तर तिला आपण एक तर चालत म्हणा किंवा नाही तर होडीने वगैरे किंवा पुलावरतून ती ओलांडून जातो. त्यांनी तशी केली नव्हती, त्यांनी पूर्ण अगदी अशी परिक्रमा केली होती. तशा पद्धतीत आपण आता कोणीही करू शकणार नाही. मी सुद्धा ज्या वेळेला परिक्रमेला निघालो तर तिथे अनिल महाराज म्हणून होते, त्यांच्याकडनं मी संकल्प घेतला आणि त्याच वेळेला मी त्यांना सांगितलं, महाराज माझ्याकडनं जशी होईल तशी परिक्रमा करणार, मी असा काही संकल्प करत नाहीये की चप्पल घालणार नाही किंवा काही करणार, असं काही काही जे नियम असतात. मी म्हटलं जशी होईल तशी. कारण ज्यावेळेला परिक्रमेचा संकल्प घ्यायचा तर त्यावेळेला रात्री आम्ही गजानन महाराज म्हणून जे आहे त्यांचं संस्थान आहे आणि तिथे आपल्याला राहण्याची सोय ते अतिशय सुंदर करतात. तर त्या ठिकाणी रात्री ज्यावेळेला मी गेलो आणि सहज असं आमच्या इतर सगळे येतात परिक्रमासाठी तर ह्या सगळ्यांशी आम्ही गप्पा गोष्टी झाल्या. मग त्यात नागपूरचे एक परिक्रमावासी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि ते मोटरसायकल घेऊन आले होते आणि त्यांनी रात्रीच मला सांगितलं की बाबाजी हम दोनों साथ में परिक्रमा करेंगे. आता मला ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की परिक्रमा आपण एकत्र करू, मी आधी नाही म्हटलं. परत एक थोडासा मनात विचार केला की नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला कोणी काही देत असेल, कोणी काही सांगत असेल तर त्याला नाही म्हणायचं नाही. पटकन मी त्यांना म्हटलं चालेल बाबाजी मी तुमच्याबरोबर परिक्रमेला येईन. मग आम्ही संकल्प घेतला आणि ज्यावेळेला संकल्प घेतला त्यावेळेला अनिल महाराज जे होते त्यांनी सांगितलं की तुम्ही 5 घरी भिक्षा मागून राहू शकता. आयुष्यात मी कधी भिक्षा कुठेही कोणाकडे मागितलेली नाहीये, पण त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की तुम्ही भिक्षा मागून 5 घरी राहू शकता, मग तुम्हाला कोरडी भिक्षा मिळू शकेल किंवा तयार परिक्रमेत ते कसं म्हणतात सीधा भोजन, म्हणजे तयार जेवण असतं सगळं त्याला ते सीधा भोजन
आणि शिधा असे जे याप्रमाणे जसं असेल तसं. तर त्याप्रमाणे मी परिक्रमेसाठी निघालो आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. नर्मदे हर. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आज नर्मदा परिक्रमेविषयी आपण जाणून घेतलं हर्षल पाटील सर यांच्याकडून. या विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत त्यांनी जो नवा संकल्प केलेला आहे बिया रुजवायचा, झाडं लावायचा, त्याविषयी जाणून घेऊया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. नर्मदे हर. त्यानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत नर्मदा परिक्रमाहून आलेले हर्षद पाटील सर. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता तुमचा जो नवीन उपक्रम तुम्ही राबवता त्याविषयी जाणून घ्यायचंय की नर्मदा परिक्रमा करता करता हा संकल्प तुम्हाला सुचला की तुम्ही ठरवलंच होतं की वृक्षारोपण करायचं, बिया एकत्र करून तुम्ही गावोगावी जाऊन त्या बिया देता, तर त्याविषयी थोडंसं सांगा. नर्मदे हर. नर्मदे हर. फलों फूलों के वन औषधियों के बीज लगाओ जीवन भर. नर्मदे हर. हा जो मूळ मंत्र मला मिळाला, बीज मंत्र जो मिळाला, हा नर्मदा परिक्रमेमध्ये ज्यावेळेला मी निघालो त्यावेळेला घरनंच मी तुळशीच्या बिया घेऊन निघालो होतो की जिथे जमेल तिथे आपण तुळशीच्या बिया टाकायच्या. आणि त्याप्रमाणे मी सुरुवात केली. आणि ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला खरंच सांगतो की आपल्या पाठीवरती 50 ग्रॅम वजन सुद्धा नकोसं वाटतं ज्यावेळेला परिक्रमेला आपण निघतो, कारण ती सवय नसते. हे शरीर आपण आळशी शरीर आहे आपलं. जितका आपल्याला आराम मिळेल, जितका आपण रिलॅक्स राहू, तर भले मी अक्कलकोटच्या 12 वर्ष पदयात्रा केलेल्या आहेत, पण ह्या पदयात्रा वेगळ्या असतात आणि ही परिक्रमा वेगळी असते. ज्यावेळेला ते कळलं की हे सोपं नाहीये, तसं आम्ही जसं आपल्याकडे जो वजन असतं, जे सामान असतं, ते हळूहळू आपण सोडत जातो. त्याप्रमाणे ज्या वेळेला परिक्रमा सुरू केली तर मी तुळशीच्या ज्या बिया घेतल्या त्या अक्षरशः मी खरंच सांगतो की मला ते वजनच वाटायला लागले, सगळ्या प्रकारचेच वजन वाटायला लागले. तर ते हळूहळू मी अगदी नर्मदेच्याच किनारी उभं राहिलो आणि पूर्ण बिया सगळ्या त्या ओतून दिल्या पाण्यामध्ये की चला निदान मासे तरी खातील. मला तेवढं शक्य नाहीये वजन उचलणं. मी माझ्याबरोबर इलेक्ट्रिक केटल वगैरे सगळं घेऊन गेलो होतो की आपण कुठेतरी काहीतरी आपण शिजवून खाऊ. तर हे सुद्धा मी पुढे ते त्याचं वजन व्हायला लागलं, सगळं ते मी देत गेलो. आणि परिक्रमेत ज्या वेळेला सुरुवात झाली तर लखनगिरी महाराज ज्यांनी अतिशय बदल ज्या माणसांनी घडवला, ज्या त्या संतांनी घडवला की जे शूलपाणीमध्ये लुटलं जे जायचं ना, तर त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये ह्यांनी तपश्चर्या करून, म्हणजे तिथे राहून, की लोकांमध्ये बदल घडवत आणला की हे तुम्ही लुटायचं नाही, हे नाही करायचं. तर त्याच ठिकाणी मला तिथे जे एक सेवादार होते, तरुण असे सेवेदार होते, आणि त्यांनी सांगितलं की बाबाजी ज्यादा करके आप परिक्रमा में अकेले रहो, अकेले रहो, असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर सगळ्या साधू संतांनी बऱ्यापैकी सांगितलं की तुम्ही एकटे राहत जा आणि अकेले रहोगे तो कुछ अच्छा पाओगे, कुछ अच्छा मैया आपको आशीर्वाद देगी, आपको अच्छा दर्शन देगी, कुछ अच्छा मार्ग बताएगी. तर मी ह्या परिक्रमेदरम्यान तुळशीच्या बिया तर मी त्यावेळेला त्या सगळं उतरून दिल्या. तरी मी मग पुढे गेल्यानंतर जिथे तुळशीची झाडं दिसायची तर ते सगळं त्याचे ज्या मंजिऱ्या होत्या त्या काढायचो आणि त्या टाकायचो. त्याच्यानंतर
तिथे गिलकी म्हणजे घोसाळी वगैरे जी म्हणतात आपण, तर ही भरपूर तिथे येतात. सेमी म्हणून एक त्याच्या शेंगा असतात, तर त्या सुद्धा भरपूर येतात. तर मी घोसाळी जी होती ते घोसाळी घ्यायचो, जी सुकलेली होती त्याच्या बिया काढायचो आणि मग त्या बिया सगळीकडे टाकत असं चाललं होतं. आणि नर्मदेनीच मला सांगितलं की नर्मदे हर फलो फूलों के वन औषधियों के बीज लगाओ जीवन भर. मग मी बुधनीला गेल्यानंतर मला पपई मिळाली. तर ते पपई मी कापल्यानंतर त्याच्यात भरपूर बिया निघाल्या. मग त्या बिया मी ज्या ज्या ठिकाणी माणसं आंघोळ करतात, हातपाय धुतात, कुठे हँडपंप आहे, विहीर आहे किंवा असं सांडपाणी वाहत असतं, तर त्या ठिकाणी मी त्या पपईच्या बिया टाकत गेलो. आणि ह्या पपईच्या बिया मला पुढे पुढे कशा मिळाल्या? पहिल्या तर मी विकत घेतली होती पपई. नंतर मग जिथे कुठे झाड दिसायचं, कोणाच्या अंगणात असेल, कोणाच्या शेतात असेल, कुठेही असेल, काही ठिकाणी मी कोणी नसेल तिथे मी तोडून सुद्धा घेतलेली आहे. आणि मग त्या बिया काढणं, त्या धुवून, बाकी पपई वगैरे असेल ती गाई गुरं खायची किंवा मी सरळ त्या नदीच्या पात्रात, मैयाच्या पात्रात ते सगळं सोडून द्यायचं. थोडंसं जेवढं लागेल तेवढं मी खाऊन घ्यायचो. तर असं करत असताना मी जवळजवळ 2000 किलोमीटरचा माझा जो परिक्रमा जे बुधनी पासून ते परत ओंकारेश्वर पर्यंत भरपूर ठिकाणी पपईच्या बिया मिळाल्या मला. भरपूर लोकांकडे असं कुठेही गेलो, मैयाजी बाबाजी मुझे बीज के लिए पपीता मिलेगा क्या? तर कोणी कोणी नाही म्हटलं आणि कोणीकडे हो बाबाजी. ज्यांनी हो म्हटलं त्यांनी 8-8, 10 पपई मला चांगल्या पिकलेल्या अशा कापून दिल्या की तुम्ही भरपूर बिया घेऊन जा. त्यांनाही तो खूप माझा जो संकल्प आहे किंवा जी माझी हे आहे खूप लोकांना आवडली. मी भरपूर शाळांमध्ये थांबलो. शाळेमधलं तिकडचे ज्या मुलांना जे जेवण मिळायचं दुपारचं ते जेवण मी घेतलेलं आहे. आणि त्या मुलांना काही गोष्टी रूपी, काही अशा झाडं लावण्यासाठी विविध प्रकारे मी त्यांना जे काही मला सांगता आलं त्याप्रमाणे तिकडचे शिक्षक जे होते किंवा प्राध्यापक होते त्यांनी सुद्धा मला खूप, बाबाजी आप बोलो बिंदास, बताओ उनको सब कुछ अच्छा. त्यावेळेला 26 जानेवारीलाही मी भरपूर खूप धमाल केली त्या परिक्रमेमध्ये. परिक्रमे मला खूप दिलं. आणि मूळ मंत्र जो म्हणतात की त्या बाबाजींनी सांगितलं, आप परिक्रमा में अकेले रहोगे तो कुछ पाओगे. तर खरंच मी नर्मदा परिक्रमेमध्ये व्हायचे ग्रुप, पण मी एकटा राहायचो नेहमी. आणि एकटा राहिल्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं की आप कुछ पाओगे, तर खरोखरी हा जो चांगला मला आशीर्वाद नर्मदेने दिला की बिया लावण्याचा, कारण आज खरोखरी काळाची गरज आहे. कारण तिकडचे जे आदिवासी वगैरे लोक आहेत, तर ते लोक काय करतात की जे काही असं फळ असेल काय असेल तेच आपल्या पुढे करतात. वेळेला ते उपाशी राहतात, पण आपल्याला कोंड्याचा मांडा करून ते आपल्याला खायला घालतात. कारण त्या लोकांना दुसरं आता कमवायचं तेवढं सोर्स काहीच नाहीये. तर आपण असं काहीतरी करावं की बिया टाकत गेल्यानंतर त्यापासून झाड होईल. जी काय आपण ज्या फळांची झाडं लावू शकू परिक्रमेमध्ये. मी पहिलंच म्हटलं की खाया हागा भागा अशी परिक्रमा करायची नाहीये. तर जर आपण कमीत कमी दरवर्षी जर आपण परिक्रमेला निघणाऱ्यांचा जर आकडा पाहिला तर कमीत कमी आता साधारण 28 ते 30 लाख लोक, 28 ते 30 लाख लोक परिक्रमेसाठी निघतात. मग ह्या परिक्रमेत ही कशी असतात लोक? सगळ्या प्रकारचे, हौशे गौशे नवशे सगळे असतात. काही साधारण 2.5 ते 3 लाख लोक पायी परिक्रमा करतात. काही जे आहेत ते थोडी परिक्रमा चालत करतात, थोडीशी गाडीनी करतात, कोणी सायकलवरती करतात, कोणी मोटरसायकलनी करतात, काही जण जी आहेत ती बसनी करतात. बसनी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. चालत करणाऱ्यांची परिक्रमा जी संख्या आहे ती कमी आहे. परंतु परिक्रमेमध्ये जी लोक चालत करतात परिक्रमा, त्यांना तिकडचे जे रहिवासी आहेत, नर्मदा तटवासी, त्यांना तटवासी म्हणणार नाही. ते तटावरती बसलेले सगळे साधू संत, मग ते कोणत्याही स्वरूपात असतील, लहान असो, मोठे असो, वृद्ध असो, ते खरोखरी साधू संत आहेत. आपल्याला जशी पाहिजे तशी ती सेवा करायला तयार असतात. हे नर्मदा परिक्रमेमध्ये मी प्रकर्षाने जाणवलं.
आणि मग अशा वेळेला अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याला काही करता येईल का, तर त्या निमित्ताने आपण 4 झाडं लावत गेलो तर त्यांना तिथल्या तिथे काही ना काही खायला मिळेल. जर जास्ती प्रमाणात आपण बिया लावल्या तर त्यांचं जर तिथे संवर्धन झालं तर त्यापासून येणारी फळं ते विकू शकतील. कारण बऱ्यापैकी जो शूलपाणीचा क्षेत्र आहे तर तिथे सीताफळ जास्ती आहे आणि बऱ्यापैकी तिकडची जी लोक आहेत तर हे त्याचं तोडणी होते, ते जाऊन बाजारात काही ना काही विकून त्या निमित्ताने त्यांना 2 पैसे मिळतात. तर हे मी पाहिल्यानंतर म्हणून मी परिक्रमा ज्या वेळेला निघालो आणि ते असं सुरू होतं तर मांडवगड म्हणून तिथे एक क्षेत्र लागतं, रेवाकुंड आहे तिथे. आणि ते कसं आहे की नर्मदा मैया अशी सरळ जाते आणि ते असं फिरून असं जावं लागतं आणि सगळा चढ आहे. मांडवगडला जो परिक्रमेत आपण जातो तर तो सगळा चढ आहे आणि वरती असं चंद्राकार ते क्षेत्र आहे मांडवगड. आपण इकडनं वरती जातो आणि तिथे गेल्यानंतर जी आपण आयुष्यात काही झाडं पाहिली नसतील तर तिथे ती पाहायला मिळतात. तर तिथे मांडवकी ककडी म्हणून एक तिथे फळ मिळतं, काकडीसारखंच असतं पण त्याचं जर ते झाड पाहिलं तर कमीत कमी म्हणजे 4 माणसं असे हात करून येतील. अरे बापरे, कमीत कमी 4 माणसं, एवढं मोठं आहे, एवढं असं तो त्याचं परिघ आहे असं आणि उंचच्या उंच झाड असतं. तर ते झाड मी पहिल्यांदा पाहिलं, मी बघत राहिलो, म्हटलं काय अशी झाडं तिथे भरपूर आहेत. तिथे माकडंही भरपूर आहेत. पाण्याचे साठे इतक्या उंचावरती असून सुद्धा भरपूर ठिकाणी तलाव आहेत. तर ती काकडीचं सुद्धा वैशिष्ट्य असं की त्या काकडीला थोडस पुढचा भाग जर तोडला तर त्यातनं ते पाणी अगदी गावाला पुरेल एवढं पाणी ते त्यातनं येतात. मांडवगडची काकडी. त्याच्यानंतर तिकडे खिरणी म्हणून एक प्रकार आहे. तर जसं आपण मनुका कशी असते सुकलेली तसं ते जे फळ असतं ते सुकल्यानंतर अगदी तसं होतं आणि अतिशय मधुर असतं फळ. तिथे निरगुडीच्या झाडं भरपूर आहेत, निरगुडीच्या पण बिया भरपूर मिळतात आणि सीताफळाच्या तिथेही सीताफळ भरपूर भरपूर प्रमाणात तयार होतं. आणि तिथे मला पहिल्यांदा सीताफळाच्या बिया मिळण्याचा जो प्रकार आहे तर तिथे तो 100 रुपये किलोने मला तिथे मिळाल्या. मी 2 किलो बिया घेतल्या आणि त्याच्याबद्दल थोडी सगळी माहिती मिळाली, सगळं काही ऐकलं आणि खरंच मी म्हटलं धन्य झालं. मग परिक्रमेमध्ये मी जितकं मला जमलं तेवढं पपईच्या बिया भरपूर टाकल्या. सीताफळाच्या बिया काही मी तेवढ्या कॅरी करू शकलो नाही कारण त्याचं वजन, मी जसं म्हटलं सुरुवातीला की आपल्या पाठीवरती आपल्याला तितकं वजन आपण घेऊ शकत नाही. पण मग मी पपईच्या बिया सगळीकडे अगदी जितक्या जास्त प्रमाणात, कारण पपईला बिया भरपूर येतात, भरपूर येतात, त्याच्यामुळे त्या भरपूर मी जमा केल्या. भरपूर लोकांनी खरोखरी म्हणजे इतके आदिवासी लोक आपल्यावरती प्रेम करतात, ती नर्मदेच्या किनारी जी राहणार आहेत अतिशय, तर त्यांनी सगळ्या मला भरपूर बिया दिल्या होत्या. तर त्या सगळीकडे टाकत गेलो. त्यानंतर ज्या वेळेला माझी परिक्रमा पूर्ण झाली तर मांडवगड रेवाकुंड जिकडे आहे तर ते तिथे देवराज म्हणून आहेत, तर त्यांच्यावरशी संपर्क साधून मी त्या ऑनलाईन मध्ये त्या बिया मागवल्या. आणि आता मी अगदी महाराष्ट्रामध्ये खाली इकडे मी बेंगलोर पर्यंत, त्या बाजूला चेन्नई पर्यंत आणि कालच धुळ्यापर्यंत आणि माथेरानला सुद्धा मी 2 वेळा जाऊन रेल्वेनी बिया टाकून आलो. कारण 15 जुलै जून मध्ये त्या रेल्वे बंद होऊन जाते. तर मी म्हटलं त्याआधी आपण जितक्या बिया टाकता येतील तर तितक्या आम्ही बिया टाकण्याचा प्रयत्न केला. संकल्पना हीच आहे की एक तर लोकांना काही ना काही ते खायला मिळेल, लहान मुलांना, शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या, आणि जर जास्त प्रमाणात त्या ज्या जगल्या तर त्याच्यापासून लोकांना रोजगार मिळेल. आता माझ्याकडे 450 किलो बिया मी एकूण तिथनं आणलेल्या आहेत. त्यापैकी माझ्याकडे आता 100 किलो बी शिल्लक आहे. बाकीचं मी बी जितकं मला पेरता आलं, ज्या ज्या ठिकाणी पेरता आलं तिथे मी पेरत आलेलं आहे. जास्ती करून मी रेल्वेनी सगळीकडे टाकत आलो. नर्मदे हार.
तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला नर्मदे परिक्रमाविषयी सुद्धा सांगितलं आणि बिया रुजवण्याचं हे जो तुमचा उपक्रम आहे त्याविषयी तुम्ही सांगितलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि तुमच्या सगळ्या या उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. नर्मदे हर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर प्रेक्षक हो, आज आपण हर्षल पाटील सर यांच्याकडून जाणून घेतलं नर्मदे परिक्रमेविषयी आणि वृक्षारोपण आपण कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे प्रत्येकाने हा जर संकल्प घेतला की मी रोज थोड्या थोड्या बिया रुजवत जाईन तर आपल्या पुढच्या पिढीलाही आणि सगळ्यांनाच हे आरोग्यदायी होऊन जाईल. कारण आपल्याला ऑक्सिजनची कमतरता कोरोना काळात जाणवली होती, अगदी. त्यामुळे ऑक्सिजन आणि सगळंच देणारं हे वृक्ष संवर्धन आपण केलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करते. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. नर्मदे हर. फलों फूलों के, वन औषधियों के बीज लगाओ जीवन भर. नर्मदे हर. धन्यवाद. आचार्य